मित्रांनो, आज जगभरामध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे। अमेरिका, इराण, इस्रायल यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून युद्ध सुरू आहे। त्यामुळे अनेकांना प्रश्न अशा वेळी पडलेला आहे की इन्व्हेस्टमेंट करायची का थांबवायची। म्हणजे आज वेगवेगळ्या ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती आहे आणि जिओपॉलिटिकल टेन्शन सुद्धा वाढतंय। अशा वेळी अनेक इन्व्हेस्टर जे आहेत ते घाबरून आपली इन्व्हेस्टमेंट थांबवत असल्याचं सुद्धा चित्र पाहायला मिळते। पण हिस्ट्री काहीतरी वेगळंच सांगतेय। उदाहरणार्थ 2008 फायनान्शियल क्रायसिस नंतर मार्केट जोरात पडलं होतं, पण पुढच्या काही वर्षांमध्ये मार्केट पुन्हा वाढलं। 2020 मध्ये पॅन्डेमिक आलं, तेव्हा सुद्धा स्टॉक मार्केट हे अचानक खाली गेलं होतं, पण त्यानंतर सुद्धा मार्केटने नवीन हाय बनवल्याच होत्या। कारण दीर्घकालीन पाहिलं तर इकॉनॉमी आणि बिझनेसेस हे पुन्हा रिकवर होऊ शकतात किंवा ते होतात। आणि म्हणूनच स्मार्ट इन्व्हेस्टर जे आहेत ते मार्केट खाली असताना सुद्धा घाबरत नाही, तर डिसिप्लिन आणि लॉंग टर्म स्ट्रॅटेजी ते ठेवत असतात। पण लक्षात ठेवा, कोणतीही इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी फायनान्शियल ॲडवायझरचं मार्गदर्शन घेणं, सल्ला घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। त्यामुळे तुम्हाला सुद्धा जर असं मार्गदर्शन हवे असेल किंवा अशा छोट्या छोट्या टिप्स जाणून घ्यायच्या असतील तर लगेचच आमच्या अर्वा फायनान्स या पेजला फॉलो करा आणि इन्व्हेस्टमेंट सोप्या शब्दामध्ये समजून घ्या, कारण निर्णय तुमचा, सहकार्य आमचे।